श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत स्क्रीन टाइम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी डॉक्टर विशाखा टेके यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, सध्याच्या काळात आपल्यापैकी बऱ्याच जणांचा मोबाईलचा वापर हा वाढलेला आहे. लहान मुलं असोत, कॉलेजला जाणारे तरुण तरुणी असोत, गृहिणी असो अथवा रिटायर्ड पर्सन, प्रत्येक जणांना टाइमपास किंवा अगदी माहिती मिळवण्यासाठी बऱ्याचशा कारणांसाठी फोनचा वापर केला जातो. यामध्ये फोनसोबतच कम्प्युटर, लॅपटॉपची स्क्रीन, टीव्हीची स्क्रीन यांचाही वापर वाढताना दिसतोय. याचा आपल्या डोळ्यांवर कसा आणि काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी आणि याची माहिती करून देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत डॉक्टर विशाखा टेके. मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर विशाखा रमाकांत टेके, श्री टेके आय क्लिनिक सांगली येथे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही कार्यरत आहोत. गेल्या 15 वर्षापासून आम्ही या नेत्रसेवेमध्ये रुजू आहोत. मॅडम, आता मी म्हणाले तसं स्क्रीन टाइम हा वाढलाय. कोविड नंतर अगदी मुलांची शाळाच त्या फोनमध्ये किंवा स्क्रीनवरती आली. त्यामुळे पालकांनी अगदी हे फोन धर घे आणि शाळेला बस असं म्हणून मुलांच्या हातात फोन दिला. तसंच रिटायर्ड नंतर काय करायचं, वेळ जायचं साधन म्हणून रील बघत बसलं की वेळ जातो छान, तर त्यांचाही आणि अगदी गृहिणीही अगदी किचनच्या टिप्स असो, स्वयंपाक असो, रेसिपी असोत, असे अनेक प्रकारचे गोष्टी, अनेक प्रकारच्या माहिती आपल्याला ह्या फोनवरती अगदी सहज उपलब्ध होतात. यामुळं ह्या लोकांचा किंवा आपल्या सगळ्यांचा स्क्रीन टाइम वाढलाय. ह्या स्क्रीनमुळं किंवा ह्या स्क्रीन टाइम वाढलेल्या असल्यामुळं आपल्या डोळ्यांवर कसा काय काय परिणाम होतो आणि कोणकोणत्या समस्या उद्भवतात? अगदी बरोबर बोललात तुम्ही. आजकालच्या जगामध्ये अगदी वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत स्क्रीनचा वापर वाढलाय. मग तो व्यवसाय असू दे, शिक्षण असू दे, मनोरंजन किंवा इव्हन संवाद सुद्धा आपण स्क्रीनच्या माध्यमातून हल्ली करत आहोत. पण हे सगळं करत असताना डोळ्यावर जो ताण होतो तर तिथं कुठंतरी आपलं दुर्लक्ष केलं जाते. तर डोळ्यावरती स्क्रीनमुळं काही विशिष्ट अपाय होतात. तर त्यापैकी सर्वात प्रथम मी असं म्हणेन तर डिजिटल आय स्क्रीन. सततच्या कम्प्युटर स्क्रीनच्या वापरामुळे आपण कायम लक्ष देऊन त्या स्क्रीनकडे बघत असतो. आपल्या डोळ्यांची हालचाल थांबवते, मंदावते आणि मग त्यामुळे कोरडेपणा, रखरखणे, डोळ्याला थकवा येणे, प्रसंगी डोळे लाल होणे आणि अशा काही समस्या उद्भवतात. तर त्याच्यामध्ये ड्राय आईज म्हणजे आपण नॉर्मली तुम्ही बघितलं तर मिनिटातले जवळजवळ आपण 70-80 वेळेला डोळे मधून मधून मिचकावतो किंवा डोळ्याच्या पापण्या उघडझाप करतो. पण जेव्हा आपण कम्प्युटरवर बसतो तेव्हा कामाच्या ताणामुळे किंवा त्या स्क्रीनवर फोकस आपला वाढल्यामुळे आपण त्या पापण्यांची हालचाल कमी करतो आणि त्यामुळे काय होतं तर डोळ्यातले जे आपला ओलावा जो असतो तो कमी होतो. प्रत्येक पापणीच्या हालचालीमध्ये डोळ्यातला जो अश्रू असतो तो आपल्या डोळ्यातल्या पुढच्या भागावर, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, काळा भाग, तर त्याच्यावर पसरवतो आणि त्यामुळे त्याचं पोषण केलं जातं. पण हे कुठंतरी थांबतं आणि मग त्यामुळे आपल्याला डोळ्याचा कोरडेपणा जाणवतो. दुसरी महत्वाचा अपाय म्हणजे तो म्हणजे धूसर दिसणे. सततचं जवळचं पाहिल्यामुळं तुमची लांबची दृष्टी आहे ती थोडीशी कमी होते, तुम्हाला धूसर दिसायला लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं डोकेदुखी आली, मानदुखी आली, तुम्ही जे काही पोश्चर मध्ये बसताय, कुबड काढून बसणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पाठीचे आजार किंवा मणक्याचे आजार, मान दुखणे, सतत डोकं दुखणे ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये जो ब्ल्यू लाईट असतो तर त्यामुळे आपल्या झोपेवर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे झोप कमी होणे किंवा झोप न येणे अशा काही समस्याही उद्भवू शकतात. शिवाय तुमचं कायमचंच बैठे काम असेल तर तुमचा व्यायाम कमी होतो, तुमची शारीरिक हालचाल कमी होते, मग वजन वाढतं आणि मग वजन वाढल्यामुळं जे काही आरोग्याच्या ज्या समस्या उद्भवतात, मग त्यात डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, ह्या गोष्टीसुद्धा प्रकर्षाने जाणवतात.
अच्छा मॅडम, आता आपल्या बोलण्यात असं आलं की ब्ल्यू लाईट्स जे असतात त्यामुळे आपली झोप कमी होती. तर बऱ्याच लोकांना रात्री झोपायच्या आधी रील बघत किंवा ते बघत बघत मला झोप येते अशी सवय असते. तर ह्या लोकांना ह्या ब्ल्यू लाईटचा धोका किती आहे आणि त्याचा झोपेवर कसा दुष्परिणाम होतो? नक्कीच. या ब्लू लाईटमुळे काय होतं की आपल्या मेंदूवरती खूप ताण पडतो आणि आपलं जे काही बायोलॉजिकल रिदम आहे ते थोडंसं डिस्टर्ब होतं. तर मी असं श्रोत्यांना सांगू इच्छिते की त्यांनी झोपण्याच्या आधी तर शक्यतो स्क्रीनचा वापर हा टाळलाच पाहिजे. खूप जवळून बघितलं जातं झोपेमध्ये, तर हे सुद्धा टाळलं पाहिजे कुठेतरी. मॅडम, ह्यामध्ये स्क्रीन टायमिंगचा आपण विचार बोलतोय तर हल्ली लहान मुलं सतत फोन घेऊन असतात. अगदी त्यांचं जेवण पण फोन बघत बघत असतं किंवा काही गोष्टी त्यांच्याकडून करवून घ्यायच्या तर त्यांना मोबाईल स्क्रीन दाखवतो असं आमिष दाखवलं जातं. तर या स्क्रीनच्या वापरांचा लहान मुलांमध्ये कसे आणि कोणकोणते दुष्परिणाम होतात? मी पहिले जे काही सांगितले स्क्रीनवरचे दुष्परिणाम म्हणजे कोरडेपणा, त्याच्यानंतर धूसर दिसणे, हे सगळं तर होतच. जे अडल्ट्समध्ये दिसतं ते सगळं लहान मुलांमध्ये ही सगळी लक्षणं दिसतात. पण त्याबरोबरच मुलांमध्ये दृष्टीदोष, ज्याला मायोपिया असं आम्ही म्हणतो, तर त्याचं प्रमाण कुठंतरी वाढलेलं दिसतंय. जे रेग्युलर स्क्रीन टाईम ज्यांचं जास्त आहे अशा लहान मुलांमध्ये चष्म्याचा नंबर वाढणे हे जास्त प्रकर्षानं जाणवतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही मुलं बसून राहतात, मग त्यामुळे स्थूलपणा किंवा शारीरिक हालचाल कमी होणे. तिसरी महत्वाची गोष्ट, कायमच ते आपल्याच जगात असतात, म्हणजे सोशल मीडिया असू दे किंवा स्क्रीन असू दे, सतत रील बघणे किंवा आणि काही. तर त्यामुळं काय होतं, त्यांच्या वाचन क्षमतेवर पण परिणाम होतो आणि शिवाय जे काही त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची जी हे आहे तिथे कुठेतरी अडचण उद्भवते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा जो काही सामाजिक संवाद आहे, सोशल अवेअरनेस ज्याला म्हणतो, की एकमेकात मिसळणे, मैत्री करणे, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कमी होऊ लागतात. ते मूल मग एकाकी पडतं, एकटं एकटं राहायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. मॅडम, आपण स्क्रीन टाइम तर पूर्ण नाही बंद करू शकत, पण त्यापासून किंवा त्या धोक्यांपासून, त्याच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी किंवा त्याच्यापासून आपल्या डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी आपण साधे साधे कोणकोणते उपाय करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेन की स्क्रीन टाईम कमी करा. पण आता ते तर काही शक्य नाही, कारण ही आजकालची गरज आहे स्क्रीन म्हणजे. तर त्यासाठी आपण समजा काही गोष्टी अंगीकारल्या, उदाहरणार्थ 20-20-20 रूल असं आम्ही त्याला म्हणतो आमच्या भाषेमध्ये. तर दर 20 मिनिटांनी 20 फुटावरची कोणतीही गोष्ट 20 सेकंद पाहणे, त्याला आपण म्हणतो 20-20-20 रूल. तर तुमचा जर का कम्प्युटरचा वापर किंवा स्क्रीनचा वापर जास्त असेल, गरजेचा असेल, तर निदान तुम्ही 20 मिनिटांनंतर उठून उभं राहून 20 फुटावरची कोणतीही गोष्ट 20 सेकंद पाहिली तर तुमच्या डोळ्यांना आराम पडतो आणि मग नंतर तुम्ही लगेच कामावर रुजू होऊ शकता, स्क्रीन तुमचं चालू करू शकता. दुसरं म्हणजे मी बोलले तसं ब्ल्यू लाईटचा वापर होतो, त्यामुळे ब्ल्यू लाईटमुळे काही दुष्परिणाम होतात. तर ते टाळण्यासाठी आपल्याला ब्ल्यू लाईट फिल्टर्स काही कम्प्युटर स्क्रीनमध्ये असतात, शिवाय काही मोबाईल्समध्ये नाईट मोड असतात. तर मी प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही ब्ल्यू लाईट जे आहे त्याचे फिल्टर्स वापरा, मोबाईलवरती नाईट मोड ऑन करा आणि असं केल्यानं तुमचा डोळ्यावरचा ताण हा कमी होतो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी काही स्क्रीन वापरताय त्याची उंची ती खूप खाली पण असली नाही पाहिजे, ती खूप वरती पण असली नाही पाहिजे, तुमच्या डोळ्याच्या लेवललाच ती असायला हवी. दुसरी गोष्ट, त्या स्क्रीनचा ब्राईटनेस ज्याला आपण म्हणतो तो पण व्यवस्थित असला पाहिजे, तो जास्त उजळ किंवा जास्त अंधुक असून पण उपयोग नाही. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कसं बसताय, तुमचं स्पाईन स्ट्रेट आहे का, तुम्ही कुबड काढून बसताय का, तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर तुमचं पोश्चर खूप व्यवस्थित ठेवलं पाहिजे तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा स्क्रीनचा वापर करता तेव्हा. आणि मधून तुम्ही डोळ्याला थोडीशी का होईना विश्रांती दिली पाहिजे. विश्रांती म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 1 ते 2 मिनिटं तुम्ही डोळे बंद करून बसणे किंवा आपल्या पापण्यांची स्वतःहून 5-10 वेळेला उघडझाप करणे, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि या सगळ्या गोष्टी बरोबर जर का ड्रायनेस किंवा डोळ्याचा कोरडेपणा तुम्हाला खूप जास्त जाणवत असेल तर मग तुम्ही तुमच्या नेत्र चिकित्सकांच्या सल्ल्याने काही कृत्रिम अश्रू, ज्याला आम्ही आर्टिफिशियल टिअर सबस्टिट्यूट असं म्हणतो, तर ही काही ड्रॉप्स आपण त्याचा कायम उपयोग करू शकतो. त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह फ्री ड्रॉप्स येतात की ज्याचा तुम्हाला काही अपाय होत नाही. मग ते तुम्ही रेग्युलर बेसिसवरती तुमच्या डोळ्यांसाठी नेत्रचिकित्सकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वापरू शकता.
मॅडम, ह्यासोबतच हल्ली एक ट्रेंड आलाय की स्क्रीन वापरतोय तर आपण 0 नंबरचा चष्मा वापरूया किंवा ब्ल्यू ब्लॉकर्सचे चष्मे हल्ली बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे उपलब्ध आहेत. तर ह्याचा फायदा किती होतो? अगदीच बरोबर आहे. त्याचा फायदा खूप जास्ती आहे. इनफॅक्ट आम्ही प्रत्येक कम्प्युटर वापरणाऱ्या जे पेशंट आहेत त्यांना सांगतो की तुम्ही आवर्जून त्याचा वापर करा. त्यांनी 2 फायदे होतात. एक तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता, कधी कधी थोडासा नंबर असतो आणि मग तो चेक केल्यानंतरच तुम्हाला कळतो. मग ती एक गोष्ट झाली. आणि दुसरी, ब्ल्यू ब्लॉकर्स किंवा काही अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ज्याला असतं अशा चष्म्यांच्यामुळे तुमचं कम्प्युटरवरचे जे डायरेक्ट रिफ्लेक्टेड रेज असतात ते डायरेक्ट डोळ्याच्या आत जात नाहीत आणि तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळे डोळ्याचा कोरडेपणा पण बऱ्याच अंशी कमी येतो. मॅडम, हल्ली बऱ्याचदा ही टर्म ऐकायला मिळते की कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम. याबद्दल काय सांगाल आणि हा सिंड्रोम कुणाकुणामध्ये दिसून येतो? कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे मराठीतच म्हणायचं झालं तर संगणक दृष्टी सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो. तर हा कायमच्या सततच्या संगणक किंवा कम्प्युटर वापरल्यामुळे होतो. आणि मग त्याची लक्षणं काय असतात तर डोळ्याची जळजळ होणे, डोळे रखरखणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे, डोकं दुखणे, प्रसंगी मान दुखणे, या सगळ्या गोष्टी उद्भवतात त्या सततच्या वापरामुळे त्या असतात. आणि त्याला आपण टाळू शकतो मी पहिल्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे. म्हणजे तुमचा ब्राईटनेस असेल, तुमचं पोश्चर असेल, आपण तो जो 20-20-20 रूल आहे तो अवलंबला पाहिजे. आणि तुमचे जे काही स्मार्ट वॉचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अलार्म सेट करू शकता. आता काही स्मार्ट वॉचेसमध्ये ड्रिंक वॉटर किंवा मूव्ह अराउंड असे अलार्म तुम्ही 1 तासाच्या अंतराने सेट करू शकता. आणि मग त्या 1 तास झाला की तुम्ही थोडंसं हालचाल करू शकता, तुम्ही बाहेर बघू शकता, पाणी पिऊ शकता. जास्त पाणी पिल्यानं देखील डोळ्याचा कोरडेपणा थोडासा कमी व्हायला मदत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो ज्याच्याने आपल्याला हा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम टाळता येतो. मॅडम, बऱ्याचदा लहान मुलांमध्ये स्क्रीनचा वापर आपण खूप जास्ती आहे असं दिसतो. तर अशा वेळी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर पालकांसाठी काय सांगाल? आता काही क्षेत्रांमध्ये कसं आहे, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये त्यांना कंपल्सरी कम्प्युटर वापरणं अनिवार्य झालं. तर अशा वेळेला पालकांनी पहिले तर मॉनिटर केलं पाहिजे की तुमचा मुलगा किंवा मुलगी किती वेळ कम्प्युटर पाहतोय हे पाहिलं पाहिजे. मग त्याचं पोश्चर आलं, त्याला तुम्ही अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंगवाला चष्मा करून घ्या. दुसरी गोष्ट, त्याचं नाईट मोड ऑन करून द्या. त्याला जो काही तो 20-20-20चा रूल आहे तो तुम्ही त्याला समजवा. आणि जर सगळं हे करून पण जर त्याचा स्क्रीन टाईम वाढत आहे तर मग तुम्हाला त्याला थोडंसं मैदानी खेळ किंवा हस्तकला किंवा पुस्तक वाचन ह्याच्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. मी तर असं म्हणते की पालकांनी स्वतःहूनच हा स्क्रीन टाईम थोडासा कमी केला तर मग मुलं त्याचा आदर्श मानतील आणि मग त्यांचा सुद्धा स्क्रीन टाईम थोडासा कमी होऊन जाईल. मॅडम, आयडियली दररोज किती वेळ स्क्रीन वापरणं हे आपल्या डोळ्यांना त्रास देणार नाही किंवा त्याचं एक लिमिट असलं पाहिजे, तर हे लिमिट किती असलं पाहिजे? तसं पाहायला गेलं तर जेवढं तुम्ही कमी वापराल तेवढंच उत्तम. पण समजा तुमचा स्क्रीनचा टाईम 6 ते 8 तास कंपल्सरी आहे, तुम्ही जॉब करताय आणि तिथं कंपल्सरी तुम्हाला ते वापरायलाच लागतं, तर तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 मिनिटांनंतर मध्ये एक ब्रेक खूप अपेक्षित आहे. तुम्ही मस्ट आहे म्हणजे तो घ्यायलाच पाहिजे. आणि त्यामध्ये मी बोलले तसं तुम्ही तो रूल वापरा, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आणि 5 वर्षाखालच्या मुलांना तर म्हणजे स्क्रीन टाईम हे ॲडवायझेबलच नाही आहे. पण तरी देखील 1 तासाच्या वरती मी म्हणेन की 5 वर्षाच्या खालच्या मुलांना स्क्रीन टाईम देणं चुकीचं आहे. अच्छा मॅडम, स्क्रीन वापरताना किंवा एखाद्या स्क्रीनकडे बघताना त्यामधलं अंतर किती असलं पाहिजे? आपले डोळे आणि समोर असलेली स्क्रीन, काही वेळा स्क्रीन लहान असते, काही वेळा मोठी असते, तर ह्याच्या साईजवरती अंतर मॅटर करतं का किंवा किती अंतर असलं पाहिजे? साधारणतः 1-1.5 फुटाच्या अंतरावर तुमची स्क्रीन असली पाहिजे. खूप जवळ किंवा खूप लांब हे ॲडवायझेबल नाही आहे. आणि मी मध्ये बोलले तसं तुमच्या आय लेवलला समांतर अशी ती स्क्रीन असली पाहिजे. शिवाय त्याचा ब्राईटनेस, मी बोलले तसं त्याचा ब्राईटनेस परफेक्टच पाहिजे. म्हणजे खूप अंधुक पण नाही आणि खूप ब्राईट, खूप उजेड पण नको आहे. शिवाय त्याच्यावर, त्या स्क्रीनवर बाहेरून काही उजेड नाही पडला पाहिजे. आणि तुम्ही जिथं बसताय ती रूम पुरेशी प्रकाश असला पाहिजे तिथे. आणि तुमचं पोश्चर तेही व्यवस्थित असलं पाहिजे, ताठ बसलं पाहिजे.
ह्या सगळ्या गोष्टी स्क्रीनच्या बाबतीत आपण अवलंबू शकतो. आता काही काही स्क्रीन एकदम लहान असतात आणि काही एकदमच मोठ्या असतात. तर तुमचं जे काही स्क्रीनचं डिस्टन्स आहे ते त्या स्क्रीनच्या साईजवर अवलंबून राहील. म्हणजे खूप मोठी स्क्रीन आहे तर जवळून बघणं चुकीचं आहे. तुम्ही ते थोडं लांबूनच बघितलं पाहिजे. खूप लहान स्क्रीन असेल तर साधारण मी म्हणेन की 1-1.5 फुटाच्या अंतरावर तर तुम्ही ते मिनिमम तेवढं तर अंतर ठेवलंच पाहिजे. मॅडम, आज आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, किंवा डोळ्यांच्या ह्या सगळ्या काळजी किंवा स्क्रीन टाईम बद्दल आपण बोलतोय तर श्रोत्यांना काय सांगाल? आजकालच्या युगामध्ये आपण स्क्रीनचा वापर तर पूर्णपणे थांबवू शकत नाही, पण योग्य पद्धतीनं जर त्याचा वापर केला तर मग आपण जे डोळ्याला होणारे अपाय आहेत ते कुठेतरी थांबवू शकतो. डोळे हे आपल्या आयुष्याच्या सर्व रंगांचं दर्शन आपल्याला देतात आणि त्यालाच जर का आपण त्रास देऊ लागलो तर आपल्या आयुष्याची रंगतच कमी होते. डोळे आहेत तर जग आहे. त्यामुळे त्याची काळजी घ्या. वेळोवेळी नेत्रचिकित्सकांकडे जाऊन त्यांचं आरोग्य सांभाळा. मॅडम, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि स्क्रीनमुळे डोळ्यांना होणारे दुष्परिणाम याविषयी खूप छान माहिती सांगितली. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. मी आकाशवाणी सांगली यांचे आभार मानते की त्यांनी आज ह्या कार्यक्रमासाठी मला इथे आमंत्रित केलं. धन्यवाद. ओके, थँक्यू. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण स्क्रीन टाईम आणि डोळ्याचे आरोग्य याविषयी डॉक्टर विशाखा टेके यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.